Good afternoon, all. Good afternoon. Good afternoon, ma'am. Good afternoon, ma'am. Good afternoon, ma'am. Okay. What we covered in last lecture? Complexometric titration. Complexometric titration. Okay. What is the classification of a complexometric titration? Direct Direct titration, titration, back titration. Okay. So direct titration मध्ये काय होतं? Anyone? डायरेक्ट टायट्रेशन होत. Means काय काय include होत आहे डायरेक्ट टायट्रेशन मध्ये? डायरेक्ट टायट्रेशन मध्ये आपण कुठलंच इंडिकेटर यूज नाही करत. ओके, व्हेरी गुड. डायरेक्ट टायट्रेशन मध्ये मेटल आयन, बफर अँड EDTA. सो जे काही चिलेटिंग एजंट किंवा कॉम्प्लेक्सिंग एजंट असेल त्यांची रिॲक्शन होते. ह्याच्यामध्ये कोणतंही इंडिकेटर आपण यूज करत नाही. So this is revision of our last lecture, but in today's lecture we are going to learn next bit, that is a redox titration. So this is a second last bit of this chapter. So let's see the redox titration. Redox titration. So before we move towards redox titration, we should know the basic terminologies used in redox titration. In that redox titration, there is a process. So there is a process of oxidation and reduction. So combiningly, we called as a redox reaction, or that type of we know as a redox titration. Means हे जे redox titration आहे ह्याच्यामध्ये आपण ज्या पण रिॲक्शन बघणार आहोत त्या कोणत्या नेचरच्या असणार आहेत? त्या ऑक्सिडेशन आणि रिडक्शन ह्या नेचरच्या असणार आहेत. सो इन दॅट व्हॉट इज मीन बाय ऑक्सिडेशन? ऑक्सिडेशनचं तुम्हाला माहितीये का काय आहे? Lose the electron. Loss of electron. The electron. Okay, and what is mean by reduction? Gain of electron. Oxygen is removed and hydrogen is added. Okay, so oxidation. So मी रिपीट करते ऑक्सिडेशन काय आहे. सो ऑक्सिडेशन ह्या ज्यावेळेस रिॲक्शन येते त्यावेळेस काय होणार आहे? लॉस ऑफ इलेक्ट्रॉन. जे काही इलेक्ट्रॉन्स आहेत त्यांचं लॉस होणार आहे. लॉस ऑफ हायड्रोजन. सो शॉर्टली तुम्ही राईट डाऊन करू शकता. ऑक्सिडेशन मध्ये काय काय होतं? लॉस ऑफ इलेक्ट्रॉन, लॉस ऑफ हायड्रोजन, ऍडिशन ऑफ ऑक्सिजन and increases in oxidation number. सो ह्या चारही स्टेप मधलं एक जरी प्रोसेस होत असेल तर आपण काय म्हणू शकतो? ती रिॲक्शन कशी आहे? ऑक्सिडेशनची रिॲक्शन आहे. सो ऑक्सिडेशन काय आहे? काय काय होतंय? लॉस ऑफ इलेक्ट्रॉन. इलेक्ट्रॉनचा लॉस होतोय त्याच्यामध्ये. लॉस ऑफ हायड्रोजन. हायड्रोजन आयनचा पण तिथं लॉस होतोय. त्या सोल्युशन मध्ये हायड्रोजन आयन रिलीज होत आहे. सो ऍडिशन ऑफ ऑक्सिजन किंवा एखादा जर सबस्टन्स असेल रिॲक्टिंग सबस्टन्स त्याच्यामध्ये जर ऑक्सिजन ऍड होत असेल तर आपण म्हणू शकतो इट इज अ ऑक्सिडेशन. और इन्क्रीज इन ऑक्सिडेशन नंबर किंवा ऑक्सिडेशन नंबर जो आहे त्याची जर नंबर जर वाढत असेल तर आपण काय म्हणू शकतो? इट इज अ ऑक्सिडेशन. सो सिमिलरली रिडक्शन मध्ये काय होणार आहे? त्याच्या अपोजिट सगळ्या प्रोसेस रिडक्शन मध्ये होणार आहेत. सो रिडक्शन मीन्स गेन ऑफ इलेक्ट्रॉन. इलेक्ट्रॉन गेन झाले तर आपण म्हणू शकतो इट इज अ रिडक्शन. और गेन ऑफ हायड्रोजन, लॉस ऑफ ऑक्सिजन. सो गेन कुणाकुणाचं होतंय? इलेक्ट्रॉन हायड्रोजनचा गेन होतोय, बट लॉस कोणाचा होतोय? लॉस ऑफ ऑक्सिजन. त्या मॉलिक्युल मधून जर
ऑक्सिजन बाहेर पडत असेल तर आपण काय म्हणू शकतो, दिस इज अ रिडक्शन प्रोसेस. सो डिक्रीज इन ऑक्सिडेशन नंबर. ते ऑक्सिजन लॉस होत आहेत, त्यामुळं ऑक्सिजन ऑक्सिडेटिव्ह नंबर जो आहे तो कसा होणार आहे, कमी होणार आहे. सो ऑल दिस टर्मिनॉलॉजी यू हॅव टू नो बिफोर यू सी द रेडॉक्स टायट्रेशन. रेडॉक्स टायट्रेशन जर बघायचं असेल तर तुम्हाला बेसिक कन्सेप्ट क्लिअर असले पाहिजे की ऑक्सिडेशन कशाला म्हणायचं, कोणत्या प्रोसेसला म्हणायचं, रिडक्शन कोणत्या प्रोसेसला म्हणायचं. सो नेक्स्ट जे आता आपण काय बघितली, डेफिनेशन बघितली, सिंपल टर्मिनॉलॉजीज बघितल्या की ऑक्सिडेशन कशाला म्हणायचं, लॉस ऑफ इलेक्ट्रॉन, लॉस ऑफ हायड्रोजन, ऍडिशन ऑफ ऑक्सिजन अँड इन्क्रीज इन ऑक्सिडेशन नंबर. सो ह्याची अपोजिट प्रोसेस रिडक्शनची आहे. बट while we are thinking about oxidizing agent and reducing agent, so ह्या टर्मिनॉलॉजी परत कन्फ्युजिंग होत जातं. सो ऑक्सिडायझिंग एजंट कुणाला म्हणायचं, Loss of electron. Oxidation number. Increase in oxidation. ऑक्सिडायझिंग एजंट आपण कुणाला म्हणू शकतो. सो ऑक्सिडायझिंग एजंट वेगळं आणि ऑक्सिडेशन ही रिॲक्शन वेगळी. सो ऑक्सिडायझिंग एजंट काय करतात, एनीवन, इलेक्ट्रॉन गेन करतात. ओके. ऑक्सिडायझिंग एजंट काय करतात, इलेक्ट्रॉन गेन करतात. सो सिंपल सांगते, ज्यावेळेस हे आपण टर्मिनॉलॉजीज ज्यावेळेस आपलं ट्युटोरियल लेक्चर असेल त्यावेळेस डिस्कस करूयात की व्हॉट इज ऑक्सिडायझिंग एजंट अँड व्हॉट इज रिड्युसिंग एजंट. सो तात्पुरतं शॉर्ट मध्ये जर तुम्हाला रिमेंबर करायचं असेल, जो काही जी काही रिडक्शन रिॲक्शन असते, ज्याचं रिडक्शन होतंय तो काय करतोय, समोरच्याला ऑक्सिडाइज करतोय. त्यामुळं जो रिडक्शन स्वतः रिड्यूस होतोय तो कसा असणार आहे, ऑक्सिडायझिंग एजंट. आणि ज्याचं ऑक्सिजन होतंय, ऑक्सिजन प्रोसेस ज्याच्यावरती होती तो काय असणार आहे, रिड्युसिंग एजंट. सो ऑपोजिट. जर समजा आयोडीनचे आणि क्लोरीनची जर रिॲक्शन होत असेल तर आयोडीन कसा झाला, ऑक्सिडायझिंग एजंट. कारण आयोडीन काय करतोय, म्हणजे इन प्रोसेस जर बघितलं तुम्ही तो रिडक्शनची प्रोसेस शो करतोय. त्यामुळे अपोजिट टर्मिनॉलॉजीज आहेत. जिथे रिडक्शन असेल तो कसा असणार आहे, ऑक्सिडायझिंग एजंट असणार आहे. आणि जो ऑक्सिजन ज्याचा होतोय तो कसा असणार आहे, रिड्युसिंग एजंट. सो ऑपोजिट ह्या टर्मिनॉलॉजीज आहेत, त्याच्यावरती आपण डीप डिस्कशन ट्युटोरियल लेक्चर मध्ये करूयात. सो लेट्स मूव्ह टुवर्ड्स redox titration. So redox titration is a laboratory method of determining the concentration of a given analyte by using a redox reaction between titrant and the analyte. So redox titration ही कशी आहे मेथड, लॅबोरेटरी मेथड आहे. ह्याच्या आधी आपण 12th मध्ये पण लर्न केली. सो of determining the concentration of a given analyte. So ह्याच्यामध्ये आपण काय चेक करतोय, काय डिटरमाइन करतोय, जे अनालाइट आहे त्याचं कॉन्सन्ट्रेशन किती आहे हे चेक करतोय बाय कॉझिंग अ रेडॉक्स रिॲक्शन. कुणाच्या मदतीने आपण हे चेक करतोय, अनालाइटचं कॉन्सन्ट्रेशन. जी काही रेडॉक्स रिॲक्शन आहे त्याच्या हेल्पने आपण काय करतोय, अनालाइटचं कॉन्सन्ट्रेशन डिटरमाइन करतोय किंवा चेक करतोय. सो बिटवीन द टायट्रंट अँड अनालाइट. मग ही जी रेडॉक्स रिॲक्शन आहे ती कोणामध्ये हॅपन होणार आहे, टायट्रंट अँड अनालाइट. सो ब्युरेट मध्ये काय असणार आहे, टायट्रंट असणार आहे का अनालाइट असणार आहे, स्टुडंट आर यू प्रेझेंट. टायट्रंट. ओके. ज्या गोष्टीचं किंवा ज्या सॅम्पलचं आपल्याला क्वांटिटी किती आहे हे आयडेंटिफाय करायचं असतं
त्याला आपण म्हणतो अनालाइट. ज्याचं अनालिसिस होतं तो काय असतो? अनालाइट. मग अनालाइट नेहमी कुठं असतो? कोनिकल फ्लास्क मध्ये. आणि टायट्रंट कुठं असतो? ब्युरेट मध्ये. सो रेडॉक्स टायट्रेशन मध्ये काय होणार आहे की ज्याची अनालाइटचं आपल्याला काय करायचंय? कॉन्सन्ट्रेशन डिटरमाइन करायचंय. मग हे कॉन्सन्ट्रेशन डिटरमाइन करताना आपल्याला कशाचा यूज करायचा आहे? रेडॉक्स रिएक्शनचा यूज करायचा. नेक्स्ट, दिस टाइप ऑफ टायट्रेशन sometimes require the use of a potentiometer or redox indicator. मग अशा टाइपचं टायट्रेशन करताना आपल्याला पोटॅन्शिओमीटरची हेल्प घ्यावी लागते किंवा तिथं रेडॉक्स इंडिकेटर आपल्याला यूज करावे लागतात. सो रेडॉक्स टायट्रेशन आर बेस्ड ऑन अ reduction oxidation reaction between an oxidizing agent and a reducing agent. मग ही जे रेडॉक्स टायट्रेशन आहे ते कशावरती बेस्ड आहे? रिडक्शन ऑक्सिडेशन रिएक्शन वरती बेस्ड आहे. मग रिडक्शन ऑक्सिडेशन रिएक्शन म्हणजेच ऑक्सिडायझिंग एजंट आणि रिड्युसिंग एजंट ह्यांच्यामधली केमिकल इंटरॅक्शन आहे. सो ह्या पूर्ण प्रोसेसला आपण रेडॉक्स टायट्रेशन म्हणतो. सो इट इज वन ऑफ द मोस्ट कॉमन लॅबोरेटरी मेथड टू आयडेंटिफाय द कॉन्सन्ट्रेशन ऑफ अ अननोन अनालाइट. सो ही कशी आहे? कॉमन मेथड आहे की जे आपण लॅब मध्ये पण परफॉर्म करू शकतो टू आयडेंटिफाय कॉन्सन्ट्रेशन ऑफ अ अननोन अनालाइट. अननोन जे आहे किंवा जे अनालाइट आहे त्याचं कॉन्सन्ट्रेशन आयडेंटिफाय करण्यासाठी, डिटरमाइन करण्यासाठी आपण ही मेथड यूज करतो. नेक्स्ट आहे अ पोटेन्शियोमीटर और रेडॉक्स इंडिकेटर इज युजली यूज्ड टू डिटरमाइन द एंड पॉइंट ऑफ द टायट्रेशन. सो हे जे पोटेन्शियोमीटर आहे किंवा रेडॉक्स इंडिकेटर आपण कशासाठी यूज करतोय? जो टायट्रेशन आहे त्याचा एंड पॉइंट डिटरमाइन करण्यासाठी यूज करतो. as when one of the constituent is the oxidizing agent, that is a potassium dichromate. ह्याच्यामध्ये ह्या प्रोसेस मध्ये ऑक्सिडायझिंग एजंट म्हणून पोटॅशियम डायक्रोमेटचा यूज केला जातो. The color change of the solution from orange to it's not definite. Therefore, an indicator such as a sodium diphenylamine is used. मग ह्या प्रोसेस मध्ये जसं आपण ऑक्सिडायझिंग एजंट म्हणून पोटॅशियम डायक्रोमेटचा यूज करतो तसं इंडिकेटर म्हणून आपण कोणाचा यूज करणार आहे? सोडियम डायफिनाइल अमाइन. सो यूज ॲज अ इंडिकेटर. सो तो जो काही कलर चेंज आहे तो कलर चेंज शार्पली होण्यासाठी आपण इंडिकेटर यूज करतो. सो नेक्स्ट बघा. So analysis of a wine for a sulfur dioxide requires iodine as a slight oxidizing agent. In this case, starch is used as an indicator. A blue starch iodine complex is formed in the presence of a excess iodine, signaling the end point. So इथे एक एक्झाम्पल सांगितलंय. जर तुम्हाला वाईनचा अनालिसिस करायचा असेल तर त्याच्यामध्ये सल्फर डायऑक्साइड किती क्वांटिटी मध्ये प्रेझेंट आहे हे जर तुम्हाला चेक करायचं असेल तर तुम्ही काय यूज करता? आयोडीनचा यूज करता. आयोडीन इज अ ऑक्सिडायझिंग एजंट इन दिस केस अँड स्टार्च इज अन इंडिकेटर. त्यामुळं आयोडीन आणि स्टारची रिएक्शन होणार आहे ते कॉम्प्लेक्स फॉर्म करतील. स्टार्च आयोडीन इज अ ब्ल्यू स्टार्च आयोडीन कॉम्प्लेक्स तिथं फॉर्म होणार आहे. सो इन द प्रेझेन्स ऑफ एक्सिस आयोडीन, ज्यावेळेस आपण एक्सिस आयोडीन तिथं ऍड करतो त्यावेळेस आपल्याला माहिती आहे की एक्सिस अमाऊंट मध्ये जर आपण एखादा एजंट किंवा एखादं सॅम्पल ऍड करत असू तर ते काय करतं? इनिशियली ते सल्फर डायऑक्साइड सोबत रिॲक्ट करणार आहे आणि जेवढे सल्फर डायऑक्साइड आहे तेवढे क्वांटिटी त्याची एकदा सगळी युटिलाइज झाली त्यानंतर ते इंडिकेटर सोबत रिॲक्ट करणार आहे. सो ह्यामध्ये पण तसंच होतं. आपल्याला कशाचं आयडेंटिफिकेशन करायचं आहे? सल्फर डायऑक्साइडचं. त्याच्यासाठी आपण ऑक्सिडायझिंग एजंट म्हणून आयोडीनचा यूज करतोय. सो आयोडीन फर्स्ट इनिशियली काय करणार आहे? सल्फर डायऑक्साइड सोबत रिॲक्ट करणार आहे आणि कॉम्प्लेक्स फॉर्म करणार आहे. पण ज्यावेळेस आपण एक्सिस मध्ये ते आयोडीन यूज करतो
त्यावेळेस ते रिमेनिंग जे आयोडीन राहतं ते कोणासोबत रिॲक्ट करणार आहे, इंडिकेटर सोबत. सो इन दॅट आयोडीन व्हेन रिॲक्ट विथ द स्टार्च, इथं आपण स्टार्च इंडिकेटर म्हणून यूज केलंय. सो स्टार्च आयोडीन हे ब्ल्यू कलरचं कॉम्प्लेक्स प्रिपेअर होतं, त्यावेळेस आपल्याला एंड पॉइंट त्या टायट्रेशनचा समजतो. सो सम रेडॉक्स टायट्रेशन डू नॉट रिक्वायर अन इंडिकेटर ड्यू टू द इंटेन्स कलर ऑफ द कॉन्स्टिट्युएंट. पण काही असे पण टायट्रेशन असतात की ज्याच्यामध्ये इंडिकेटर टाकायची गरज नसते, कारण जे सबस्टन्स आहेत, जे रिॲक्टिंग स्पेसिस आहेत, ते स्वतःलाच त्याला एक स्पेसिफिक कलर असतो. फॉर इंटेन्स इन परमॅग्नोमेट्री persisting pink color signal, the end point of the titration because of a color of a excess oxidizing agent potassium permanganate. So परमॅग्नोमेट्री मध्ये काय असतं, जे सबस्टन्स असतात त्याचा स्वतःचा डार्क कलर असल्यामुळं ते काय करतात, डार्क टू लाईट कलर शो करतात. त्यामुळं जसं की ऑक्सिडायझिंग एजंट जे आहे पोटॅशियम परमॅग्नेट, त्याला स्वतःलाच व्हायोलेट कलर आहे. त्यामुळं पोटॅशियम परमॅग्नेटच्या प्रेझेन्स मध्ये आपल्याला कोणत्याही इंडिकेटरची गरज नसती. तो काय करतो, पोटॅशियम परमॅग्नेट स्वतःलाच त्याला व्हायोलेट कलर आहे, तो लाईट पिंक कलर मध्ये परत ऍट द एंड ऑफ द टायट्रेशन तो कलर स्वतःमध्ये चेंज दाखवतो. सो इथे दोन टाइप सांगितलेत. फर्स्ट टाइप मध्ये की ज्याच्यामध्ये आपल्याला इंडिकेटरची गरज आहे टायट्रेशन करताना, आणि सेकंड टाइप मध्ये ज्याच्यामध्ये इंडिकेटरची गरज नाहीये, कारण जे कॉन्स्टिट्यूएंट घेतलंय, जे सॅम्पल आपण घेतलंय त्याला स्वतःलाच एक स्पेसिफिक कलर आहे, त्यामुळे ते स्वतःचाच कलर फक्त काय करतात, चेंज करतात आणि रिएक्शन चा एंड पॉइंट आपल्याला शो करतात. नेक्स्ट ऑक्सिडेशन रिडक्शन, दॅट इज अ रेडॉक्स. इन दॅट केमिकल रिएक्शन शो केली ऑक्सिडेशन रिडक्शनची. सो 3Fe2 plus 12 12 carbon gives twice Fe3 plus 2 Cl. सो ह्याच्यामध्ये रिएक्शन काय सांगते की जे काय ऑक्सिडेशन आहे आणि रिडक्शन आहे ते आता कोणामध्ये होणार आहे, सो त्याचंच खाली एक्सप्लेनेशन आहे. 3Fe2 plus minus 2 electrons is equal to twice Fe3 plus, that is a loss of electrons. मीन्स ह्यामध्ये काय होणार आहे, ऑक्सिडेशनची प्रोसेस होणार आहे. जे काय फेरस आहे ते फेरसचं काय होणार आहे, ऑक्सिडेशन होणार आहे. सो नेक्स्ट आहे क्लोराईड. सो क्लोराईडचे तिथं 2 मॉलिक्यूल आहेत आणि प्लस तिथं इलेक्ट्रॉन त्याच्यामध्ये काय होत आहेत, ऍड होत आहेत. सो तिथं गेन ऑफ इलेक्ट्रॉन इज इक्वल टू रिडक्शन. सो या दोन्हीचे पण रिएक्शन तिथं सांगितलेली आहे. सो इन एव्हरी रेडॉक्स रिएक्शन बोथ रिडक्शन अँड ऑक्सिडेशन मस्ट ऑकर. मग जर आपल्याला रेडॉक्स टायट्रेशन करायचं असेल तर दोन अशा स्पेसिस घ्याव्या लागतील किंवा असे केमिकल कॉन्स्टिट्यूएंट घ्यावे लागतील की जे रेडॉक्स रिएक्शन, एकाचं रिडक्शन व्हायला पाहिजे आणि एकाचं ऑक्सिडेशन व्हायला पाहिजे, तरच ते रेडॉक्स टायट्रेशन ही प्रोसेस कंप्लीट होती. नेक्स्ट reduction. A substance can undergo reduction can occur by the addition of a hydrogen and removal of a oxygen or the acceptance of a electron. A reduction in the overall oxidation state. So reduction ची definition दिलेली आहे. Reduction म्हणजे कोण आहेत? A substance can undergo reduction can occur by the addition of a हायड्रोजन. सो हायड्रोजनचं ऍडिशन व्हायला पाहिजे, मीन्स ऍडिशन म्हणजे काय असणार आहे, गेन व्हायला पाहिजे. अँड रिमूव्हल ऑफ ऑक्सिजन, ऑक्सिजनचा लॉस व्हायला पाहिजे. और द एक्सेप्टन्स ऑफ अ इलेक्ट्रॉन, इलेक्ट्रॉन एक्सेप्ट करतो मीन्स इलेक्ट्रॉन पण गेन करतो. और रिडक्शन इन द ओव्हरऑल ऑक्सिडेशन स्टेट. सो तिथं रिडक्शन ओव्हरऑल ऑक्सिडेशन स्टेटचं तिथं रिडक्शन व्हायला पाहिजे. दिस इज द डेफिनेशन ऑफ अ रिडक्शन. नेक्स्ट इज अ ऑक्सिडेशन. सो इन दॅट द ऍडिशन ऑफ ऑक्सिजन and removal of a hydrogen which was attached
attached to the species or the donation loss of an electron and increase in the oxidation state exhibited by the substance. So जे काय ऑक्सिडेशन आहे त्याच्यामध्ये लॉस ऑफ इलेक्ट्रॉन झालं पाहिजे, लॉस ऑफ हायड्रोजन, ऍडिशन ऑफ ऑक्सिजन अँड इन्क्रीज इन ऑक्सिडेशन नंबर ह्या प्रोसेस झाल्या पाहिजे. नेक्स्ट, अ सबस्टन्स दॅट गिव्स इलेक्ट्रॉन. A substance that gives electron is the reducing agent or a reductant. जे substance आहेत, substance that gives electron, जे इलेक्ट्रॉन देत आहेत त्यांना आपण काय म्हणतोय? reducing agent or a reductant. A substance that accept electron is a oxidizing agent or oxidant. So आपल्याला इथे 4 टर्मिनॉलॉजीज त्यांनी एक्सप्लेन केलेल्या आहेत. फर्स्ट आहे रिडक्शन ऑक्सिडेशनची प्रोसेस, जे की आपण ऑलरेडी डिस्कस केली होती. त्यानंतर ऑक्सिडायझिंग एजंट कोणाला म्हणायचं आणि रिड्युसिंग एजंट कोणाला म्हणायचं. सो सिम्पली जे इलेक्ट्रॉन्स देत आहेत त्यांना काय म्हणायचं? रिड्युसिंग एजंट. आणि ऑक्सिडायझिंग एजंट कोणाला म्हणायचं? जे ऍक्सेप्ट करतात. Thus, it can be understood that redox titration involves a transfer of an electron between the given analyte and the titrant. ह्यावरून आपल्याला समजतं की जे काय रेडॉक्स टायट्रेशन आहे त्याच्यामध्ये इलेक्ट्रॉनचं ट्रान्सफर होणार आहे. सो अॅनालाइट आणि टायट्रंट काय करणार आहेत? केमिकली इंटरॅक्ट होणार आहेत आणि जे काही इलेक्ट्रॉन्स आहेत ते ट्रान्सफर करणार आहेत. नेक्स्ट इज अ डिटेक्शन ऑफ अ एंड पॉइंट इन अ रेडॉक्स टायट्रेशन. सो रेडॉक्स टायट्रेशन मध्ये आपल्याला एंड पॉइंट इम्पॉर्टंट आहे की एंड पॉइंट आपल्याला कशावरनं समजतं किंवा जे काही इंडिकेटर आपण यूज करतो त्या इंडिकेटरचे टाईप इथं मेन्शन केलेले आहेत. सो ह्या बीटला तुम्ही टाईप ऑफ इंडिकेटर सुद्धा म्हणू शकता. सो फर्स्ट इज अ सेल्फ इंडिकेटर. So in that, potassium permanganate is an oxidizing agent which is of a deep violet color. जे काय सेल्फ इंडिकेटर आहे, the self indicator means no indicator. ते स्वतःच इंडिकेटर आहेत, त्यामुळे त्यांच्या प्रेझेन्स मध्ये आपल्याला अदर इंडिकेटर ऍड करण्याची, सेपरेट इंडिकेटर ऍड करण्याची गरज नाहीये. फॉर एक्झाम्पल पोटॅशियम परमॅग्नेट हे हा स्वतःच एक इंडिकेटर सारखा ऍक्ट करतो, बिकॉज दिस मॉलिक्यूल हॅव इट्स ओन कलर दॅट इज व्हायोलेट कलर. डीप व्हायोलेट कलर असतो, डार्क कलर आहे त्याचा. सो पोटॅशियम परमॅग्नेट इज अन ऑक्सिडायझिंग एजंट. हा एजंट ऑक्सिडायझिंग एजंट म्हणून ऍड करतो. सो ऑक्सिडायझिंग एजंट मीन्स म्हणजे एनीवन ऑक्सिडायझिंग एजंट ऍक्सेप्ट करतो. ओके इलेक्ट्रॉन ऍक्सेप्टर. ओके गुड. ऑक्सिडायझिंग एजंट म्हणजे जे इलेक्ट्रॉन ऍक्सेप्ट करतात असे एजंट नोन ऍज अ ऑक्सिडायझिंग एजंट. सो त्याला स्वतःलाच कलर कसा आहे? डीप व्हायोलेट कलर आहे. व्हेन used in redox titration it get reduced into brown color. So ज्यावेळेस त्याचं रिडक्शन होतं त्यावेळेस तो कोणता कलर शो करतो? ब्राऊन कलर शो करतो किंवा लाईट पिंक कलर आपल्याला ऍट द एंड ऑफ द रिएक्शन शो होतो. सो when used in a redox titration it reduced into a brown colored Mn2 plus ions in a acidic media. सो हे जे Mn2 प्लस आयन्स जे आहेत त्यांच्या ऍसिडिक मीडिया मध्ये काय होणार आहे? रिडक्शन होणार आहे आणि ते ब्राऊन कलर शो करते at the end of the point and color changes end point can be detected easily. ह्यामुळे काय होणार आहे? आपल्याला तो स्वतःच कलर शो करतोय त्यामुळे कलर चेंज शो करतोय, त्यामुळे एंड पॉइंटला आपल्याला कलर तिथं बघायला मिळतं. सो जर केमॅनोफोर दॅट इज अ पोटॅशियम परमॅग्नेट जर फेरस सोबत रिॲक्ट करत असेल इन प्रेझेन्स ऑफ अ नेसेंट हायड्रोजन तर काय होणार आहे? Mn2 प्लस आयन्स तिथं कलरलेस स्टेट मध्ये जातील प्लस Fe3 प्लस आपल्याला हे फेरस मध्ये कन्वर्जन होताना दिसतं. सो दिस इज द रिएक्शन विच शोज द सेल्फ इंडिकेटर. ह्याच्यामध्ये काय होणार आहे? ह्या सेल्फ इंडिकेटर मध्ये केमॅनोफोरचा व्हायोलेट कलर असतो आणि तो
ज्यावेळेस रिॲक्शन एंड होती त्यावेळेस तो काय करतोय एंड पॉइंटला स्वतः लाईट पिंक कलर मध्ये कन्वर्ट होतोय. नेक्स्ट आहे एक्सटर्नल इंडिकेटर. सो आपल्याला आता आपण बघितलं सेल्फ इंडिकेटर की जो ज्याचा कलर स्वतःच तो दाखवतो तिथं ऍडिशन करण्याची गरज नाही. तर ह्याच्या अपोजिट स्टेट आहे एक्सटर्नल इंडिकेटर की ज्याच्यामध्ये ऑक्सिडायझिंग एजंट आहेत, रिड्युसिंग एजंट आहेत, पण एंड पॉइंट जर आपल्याला शार्पली डिटेक्ट करायचा असेल तर आपल्या नॉर्मल प्रोसेस सारखं काय करावं लागणार आहे आपल्याला इंडिकेटर तिथं ऍड करावा लागणार आहे. सो external indicator dichromate is the oxidizing agent and ferrous iron is the species that oxidizes when mixed together in a such a way that the electrons are eliminated. So ह्याच्यामध्ये रिएक्शन शो केलेली आहे. डायक्रोमेट ऑक्सिडायझिंग एजंट म्हणून ऍक्ट करेल आणि फेरस आयन रिड्युसिंग एजंट म्हणून ऍक्ट करेल. तर ह्या दोघांच्या रिएक्शन मध्ये आपल्याला जर ह्यांचं जर टायट्रेशन करायचं असेल तर डेफिनेटली हे ह्या दोन्ही स्पेसिसला स्वतःचा कलर नाहीये. त्यामुळं शार्प एंड पॉइंट डिटेक्ट करायचं असेल तर आपल्याला काय करावं लागणार आहे एक्सटर्नली एक इंडिकेटर रेडॉक्स इंडिकेटर तिथं ऍड करावा लागणार आहे. सो हिअर इज अ रिएक्शन मध्ये डायक्रोमेट react with the ferrous iron in the presence of a nascent hydrogen. It convert ferrous ions into ferric and separate chromate ion. After that, next type is internal redox indicator. So internal redox indicator मध्ये the reducing agent contains the electrons that are transferred during the reaction. So it is in its a reduction form which we will designate red. So transfer the electrons, convert it to its oxidized form which we will call OX. So ह्याच्यामध्ये काय सांगितलंय जे इंटरनल रेडॉक्स इंडिकेटर आहेत ते कोणासारखे ऍक्ट करतील सेल्फ इंडिकेटर सारखे ऍक्ट करतील. पण दोन्हीमध्ये डिफरन्स काय आहे सेल्फ इंडिकेटर मध्ये जो सबस्टन्स आहे त्या सबस्टन्सला स्वतःलाच कलर आहे त्यामुळं आपण त्या सबस्टन्सला किंवा त्या प्रोसेसला सेल्फ इंडिकेटर म्हणतो. आणि इंटरनल रेडॉक्स इंडिकेटर काय आहेत की त्याला स्पेसिसला त्या स्पेसिफिक कलर नाहीये पण तो जर दुसऱ्याच्या म्हणजे जर ऑक्सिडायझिंग एजंट असेल आणि तो रिड्युसिंग एजंटच्या कॉन्टॅक्ट मध्ये आला तर ते स्लाइटली कलर तिथं फॉर्म करतात. मीन्स कलरलेस सोल्युशनचं कलर सोल्युशन मध्ये आपल्याला फेंट कलर सोल्युशन मध्ये कन्वर्जन होताना दिसतंय. सो दिस इज अ बेसिक डिफरन्स. इंटरनल रेडॉक्स इंडिकेटर सिमिलरली सेल्फ इंडिकेटर सारखा असतं. इथं कोणती एक्सटर्नल इंडिकेटर आपल्याला ऍड करावा लागत नाही. पण स्टार्टिंगला इनिशियल पॉइंटला जे दोन्ही रिएक्टिंग सबस्टन्स आहेत रिड्युसिंग एजंट अँड ऑक्सिडायझिंग एजंट दोघं पण कलरलेस असतात. पण जशी रिएक्शन होते त्यानंतर ते काय होतात इलेक्ट्रॉनचं ट्रान्सफर केल्यामुळं आपल्याला त्यांचा लास्टला एंड पॉइंट ज्यावेळेस येतो त्यावेळेस आपल्याला त्या सोल्युशनचा कलरलेस टू कलर असं सोल्युशन आपल्याला दिसतं. त्यांच्यामध्ये रिएक्शन होऊन तिथं कलर चेंज झालेला असतो. त्या जे रिएक्टिंग सबस्टन्स आहेत त्यांना कोणताही कलर नसतो. रिएक्शन मुळे तिथं कलर डेव्हलप झालेला असतो. दिस इज नोन ॲज अ इंटरनल रेडॉक्स इंडिकेटर. नेक्स्ट आहे इरिव्हर्सिबल रेडॉक्स इंडिकेटर. सम हायली कलर्ड ऑर्गॅनिक compound that undergo irreversible oxidation or reduction. Example methyl orange and methyl red. So irreversible redox indicator जे आहे त्याच्यामध्ये काय सांगितलंय जे काय हायली कलर्ड ऑर्गॅनिक कंपाऊंड आहेत ते काय करतात स्वतः इरिव्हर्सिबली ऑक्सिडेशन किंवा रिडक्शन प्रोसेस शो करतात. फॉर एक्झाम्पल कोण आहेत असे मिथाइल ऑरेंज अँड मिथाइल रेड हे जे इंडिकेटर आहेत
ते रिव्हर्सिबली ऍक्ट होत आहेत आणि इथं इरिव्हर्सिबल रेडॉक्स इंडिकेटर म्हणून ऍक्ट करतात. सो इथपर्यंत सगळ्यांना समजलंय रेडॉक्स टायट्रेशन and types Yes, of redox ma'am. indicator. Yes, ma'am. Yes, ma'am. Yes, ma'am. Okay, next बघा. सो नेक्स्ट मध्ये रिएक्शन शो केलेली आहे. मिथाइल ऑरेंज आहे. त्याचं रिएक्शन कोणासोबत होती? ऑक्सिडंट सोबत होती. इथं ब्रोमिन ऍक्ट ऍज अ ऑक्सिडंट. सो मिथाइल रेड ब्रोमिन सोबत ऍक्ट होतोय आणि आपल्याला फायनली काय मिळतंय? वेल येलो कलरचं एक कॉम्प्लेक्स मिळते. सो दिस इज अ रिएक्शन. नेक्स्ट आहे एक्झाम्पल सांगितलेत ऑक्सिडायझिंग एजंट अँड रिड्युसिंग एजंट. So potassium permanganate, it is an oxidizing agent. Potassium dichromate, iodine, potassium iodate, bromide mixture. All these are comes under category of a oxidizing agent. And next reducing agent. So screen is visible. Yes, ma'am. Yes, ma'am. Yes, मॅम. ओके नेक्स्ट आहे रिड्युसिंग एजंट. रिड्युसिंग एजंट मध्ये सोडियम हायड्राइड, लिथियम हायड्राइड, लिथियम अल्युमिनियम हायड्राइड, कॅल्शियम हायड्राइड. तर तुम्हाला एक्झाम्पल एमसीक्यू पण विचारले जाऊ शकतो ऑक्सिडायझिंग एजंट अँड रिड्युसिंग एजंट. तर हे एक्झाम्पल सगळ्यांनी लक्षात ठेवायचे आहे. रिमेंबर ऑल द एक्झाम्पल्स. Next is a oxidation with a potassium permanganate. So potassium permanganate आहे. तर तो कोणत्या कॅटेगरी मध्ये येतो इंडिकेटरच्या? Oxidation. Oxidation. Oxidizing agent. Oxidizing agent. रिअली मी काय विचारते की जे काय पोटॅशियम परमॅग्नेट आहे हे इंडिकेटरच्या कोणत्या कॅटेगरी मध्ये येतो? आता आपण क्लासिफिकेशन बघितलंय त्यामध्ये कोणत्या कॅटेगरी मध्ये येतो इंडिकेटरच्या? Redox. Self indicator. Indicator. Oxidization agent. So तुम्हाला बेसिक क्वेश्चन समजलाय? Self indicator. Self indicators. Self Self indicator, ma'am. indicator. सो Self indicator. नंतर आन्सर सांगून काय उपयोग आहे? सो तुम्ही स्क्रीनवरच बघताय आणि डायरेक्टली सांगताय केमॅनोफॉर इज अ ऑक्सिडायझिंग एजंट. बट व्हॉट आय एम आस्किंग की जे आपण आत्ताच इंडिकेटरचे टाइप बघितले होते, किती टाइप आहेत? 4 type. Four type. Type 4. आता चारी टाइप मधल्या कोणत्या टाइप मध्ये पोटॅशियम परमॅग्नेट येतो? फर्स्ट टाइप मध्ये. Self indicator मध्ये. Self indicator. इंडिकेटर काय म्हणतोय आपण त्याला? Potassium permanganate is oxidizing agent. येस. त्यात ना आपण कुठलाच इंडिकेटर्स यूज करत नाही कारण त्यांचा आधीचाच कलर असतो तोच कलर ते परफॉर्म करतात. ओके सेल्फ इंडिकेटर का म्हणतोय? कारण पोटॅशियम परमॅग्नेटला स्वतःला कलर आहे. कोणता कलर आहे? Deep violet. White. Deep Deep violet. violet. Deep violet. ओके ज्यावेळेस आपण टायट्रेशन करतो त्यावेळेस तो डीप व्हायलेट कलर ऍट द एंड ऑफ द टायट्रेशन लाईट पिंक कलर मध्ये कन्वर्ट होतो. सो ऑक्सिडेशन विथ अ पोटॅशियम परमॅग्नेट. आता आपण ही रिएक्शन बघतोय. केमॅनोफॉर इज अ स्ट्रॉंग ऑक्सिडायझिंग एजंट इन अ ऍसिडिक मीडियम.
So next is a potassium manganese. React with a sulfuric acid. It gives potassium sulfate and manganese sulfate. Here, HCl could not be used instead of a sulfuric acid as it is a readily oxidized to the chlorine in presence of a permanganate. ज्यावेळेस आपण परमॅग्नेट घेतो त्यावेळेस क्लोराइड हायड्रोजन क्लोराइडचा आपण यूज करत नाही. का यूज करत नाही? ऍसिड म्हणून आपण HCl का यूज करत नाही? बिकॉज इट इज अ रेडली ऑक्सिडाइज्ड टू द क्लोरीन. क्लोरीन मध्ये कन्वर्ट होताना रेडली होते. मीन्स तिथे काय होणार आहे? रेडली ऑक्सिडाइज मीन्स स्टुडंट ऑलरेडी हे सगळं टर्मिनॉलॉजी झालेले आहेत. त्याच्यामध्ये नवीन असं काही नाहीये. सो HCl ज्यावेळेस पोटॅशियम परमॅग्नेट सोबत ज्यावेळेस आपण रिॲक्ट करतोय त्याचं कम्प्लीट ऑक्सिडेशन होणार नाही. सो इट इज अ रेडली ऑक्सिडाइज टू द क्लोरीन इन प्रेझेन्स ऑफ अ परमॅग्नेट. सो KMnO4 potassium permanganate react with the HCl and KCl. So it give potassium permanganate react with the HCl. It screen is visible. Yes, ma'am. Yes, ma'am. So next HCl जे आहे ते readily oxidize होते. So reaction जे आहे स्क्रीन वरती सेकंड रिएक्शन बाय मिस्टेकनली तिथे जसं टाइप झाले. So reaction काय आहे? KMnO4 react with the 60 HCl. मॅम आवाज येत You- नाही. Okay. Check your network connection, please. So KCl and Mn2 plus MnCl2 plus 5HCl2 and 8H2O. So this is the reaction. But while we are in alkaline medium, performing this reaction in a alkaline medium, heptavalent manganese is reduced as follows. ज्यावेळेस आपण हे ऍसिडिक मीडियम मध्ये ही रिएक्शन परफॉर्म करतो त्यावेळेस आपल्याला क्लोरीनचं रेडली ऑक्सिडाइज होताना दिसतं. पण ज्यावेळेस हीच रिएक्शन आपण स्ट्रॉंग अल्कलाइन मीडियम मध्ये परफॉर्म करतो त्यावेळेस हेप्टावॅलेंट जे काही मॅग्नीज आहे त्याचं रिडक्शन होताना आपल्याला दिसतं. सो नेक्स्ट बघा 4MnO4 plus H2O. सो रिएक्शन प्रॉपरली इथं टाइप नाही झालेली. सो 4MnO4 minus plus H2O gives 4MnO2 plus thrice O2 plus 4OH अशी रिएक्शन आहे. नेक्स्ट इथं काय सांगितलेलं आहे या दोन्ही पॉइंट मध्ये? पहिल्यांदा रिएक्शन मध्ये स्ट्रॉंग ऑक्सिडायझिंग एजंट म्हणून पोटॅशियम परमॅग्नेट आहे. रिएक्ट कोणासोबत करतोय? सल्फ्युरिक ऍसिड सोबत करतोय. काय फॉर्म होते? पोटॅशियम सल्फेट फॉर्म होते आणि मॅंगनीज सल्फेट इथं फॉर्म होते. सेकंड पॉइंट मध्ये काय सांगितलंय? आपण सल्फ्युरिक ऍसिड जे आहे त्याच्या ऐवजी HCl इथं ऍड नाही करू शकत. का नाही करू शकत? कारण जर इथं जरी HCl तुम्ही जर ऍड केलं तर ते काय होते? रेडली ऑक्सिडाइज होते. सो ऑक्सिडेशन ही प्रोसेस कम्प्लीट नाही होते. त्यामुळे आपल्याला ज्यावेळेस पोटॅशियम परमॅग्नेट रिॲक्ट करतो HCl सोबत त्यावेळेस आपल्याला KCl प्लस ट्वाइस MnCl2 प्लस 5Cl2 असं क्लोरीनचं प्रॉपर ऑक्सिडेशन तिथं होत नाही. त्यानंतर हीच जर रिएक्शन आपण स्ट्रॉंग ऍसिडिक मीडियमच्या ऐवजी स्ट्रॉंग अल्कलाइन मीडियम मध्ये जर घेतली तर हे जे मॅंगनीज आहे परमॅग्नेट मधलं सो हेप्टा व्हॅलेंट मॅग्नीज इज रिड्युस्ड तर त्याचं रिडक्शन होतं.
सो मॅग्नीजचं रिडक्शन होतं. सो नेक्स्ट आहे रेडॉक्स टायट्रेशन. सो रेडॉक्स टायट्रेशन एक्झाम्पल बघा. So in that, titration of a potassium permanganate against the oxalic acid. So titration of a potassium permanganate against oxalic acid. The procedure and details of this titration are discussed below. So हे जे redox titration आहे त्याचं कोणामध्ये होणार आहे, आपण कोणाचा यूज करणार आहे, पोटॅशियम परमॅग्नेटचा आणि ऑक्झॅलिक ऍसिडचा, ह्या दोघांचं आपण टायट्रेशन करतोय. त्याची प्रोसिजर आपल्याला सांगितलेली आहे. प्रिपेअर अ स्टँडर्ड ऑक्झॅलिक ऍसिड. आपल्याला ऑक्झॅलिक ऍसिडचं सोल्युशन प्रिपेअर करायचंय. किती ml चं बनवायचंय? 250 ml एवढं आपल्याला प्रिपेअर करायचं. मग 250 ml आपल्याला प्रिपेअर करण्यासाठी ऑक्झॅलिक ऍसिड किती घ्यावं लागेल ह्याचं कॅल्क्युलेशन इथे सांगितलेलं आहे. The molecular mass of oxalic acid is calculated by addition the atomic mass of each constituent atom. So the molecular mass of oxalic acid is 126. ज्यावेळेस तुम्हाला एखादं स्टँडर्ड सोल्युशन प्रिपेअर करायचं असतं त्यावेळेस आपण किती ml त्याला प्रिपेअर करणार आहोत ही क्वांटिटी आपण बघायची. त्यानंतर त्याचा केमिकल फॉर्म्युला बघायचा. त्या प्रत्येक मॉलिक्युलर मास जे आहे ते कॅल्क्युलेशन करायचं आणि फायनल इथं किती ग्राम आहे ते आपल्याला लिहायचंय. So since the weight of oxalic acid that is required to make 1000 ml of a 1 molar solution is 100-260 gram. ज्यावेळेस हे कॅल्क्युलेशन करू त्यावेळेस आपल्याला 126 ग्राम एवढा आपल्याला घ्यावं लागेल. पण कितीसाठी आहे ही क्वांटिटी? 1000 ml जर आपल्याला स्टँडर्ड सोल्युशन बनवायचं असेल तर. सो 1000 ml 1 मोलार एवढा आपण ते सोल्युशन प्रिपेअर करण्यासाठी 126 ग्राम एवढं घेऊ. पण ऍक्च्युअली प्रोसिजर मध्ये आपल्याला किती रिक्वायर्ड आहे? 250 ml एवढं स्टँडर्ड सोल्युशन आपल्याला प्रिपेअर करायचं. त्यासाठी फर्दर कॅल्क्युलेशन आहेत. सो 0.1 मोलार सोल्युशन इज इक्वल टू 126 into 250. सो आपण हे मॉलिक्युलर मास जे कॅल्क्युलेट केले त्याला मल्टिप्लाय करायचं आहे. 250 एवढं रिक्वायर्ड आहे आणि 0.1 मोलार आपल्याला घ्यायचंय. त्यामुळे ह्या क्वांटिटीला आपण मल्टिप्लाय करतोय डिवायडेड बाय 1000. सो आपल्याला हे 1000चं हे एवढं वेट आहे त्यामुळे डिवायडेड बाय आपण 1000 करतोय. त्यानंतर जे काय आन्सर येतं ते आहे 3.50 ग्राम एवढं आपल्याला ते वेट आपल्याला घ्यावं लागणार आहे. त्यामुळं 250 ml एवढ्या क्वांटिटीसाठी आपल्याला ऑक्झॅलिक ऍसिड किती वे करावं लागेल? 3.50 ग्राम एवढा आपल्याला घ्यावं लागेल 250 ml प्रिपेअर करण्यासाठी. हेन्स द वेट ऑफ ऑक्झॅलिक ऍसिड नीडेड 3.50 ग्राम फॉर द प्रिपरेशन ऑफ 250 ml ऑफ सोल्युशन. हे स्टँडर्ड प्रोसिजर सांगितलेली आहे की जर ऑक्झॅलिक ऍसिड तुम्हाला टायट्रेशन साठी प्रिपेअर करायचे तर काय काय करावं लागेल, किती ml मध्ये तुम्हाला ते प्रिपेअर करायचे ते क्वांटिटी तुम्हाला माहिती असली पाहिजे. त्यानंतर ह्याचा केमिकल फॉर्म्युला घ्यायचा आहे आणि याचा मॉलिक्युलर मास इथं काय करायचंय तुम्हाला कॅल्क्युलेशन करायचं आहे. त्यानंतर हे जे कॅल्क्युलेशन तुम्ही करता ते 1000 साठी असणार आहे त्यामुळं डिवायडेड बाय 1000 करायचे आणि किती ml तुम्हाला प्रिपेअर करायचंय त्याला मल्टिप्लाय करायचंय आणि किती मोलार तुम्हाला हे सोल्युशन पाहिजे त्याला मल्टिप्लाय करायचे आणि जे आन्सर येईल ते तेवढ्या स्पेसिफिक ml च्या क्वांटिटी साठी असेल. नेक्स्ट, डिटरमाइनिंग द स्ट्रेंथ ऑफ KMnO4 युजिंग अ स्टँडर्ड oxalic acid solution. So in this titration, the analyte is oxalic acid and the titrant is a potassium permanganate. The oxalic acid act as a
reducing agent, and potassium permanganate act as a oxidizing agent since the reaction takes place in a acidic medium. ज्यावेळेस आपल्याला हे टायट्रेशन करायचं आहे ऑक्झॅलिक ऍसिड आणि पोटॅशियम परमॅग्नेट, त्यातला ऑक्झॅलिक ऍसिड रिड्युसिंग एजंट म्हणून ऍक्ट करेल आणि पोटॅशियम परमॅग्नेट हे ऑक्सिडायझिंग एजंट म्हणून ऍक्ट करेल. ही सगळी प्रोसेस आपण ऍसिडिक मीडियम मध्ये करतो. So the oxidizing power of the permanganate ion is increased. This acidic medium is created by addition of a dilute sulfuric acid. So जी काय ऑक्सिडायझिंग पॉवर आहे ती इन्क्रीज करण्यासाठी आपल्याला ऍसिडिक मीडियमच मेंटेन करावं लागेल. आणि जर ऍसिडिक मीडियम क्रिएट करायचं असेल तर आपण कोणाला ऍड करतोय? डायल्यूट सल्फ्युरिक ऍसिड. सो डायल्यूट सल्फ्युरिक ऍसिडच्या ऐवजी आपण HCl का नाही यूज करत? HCl is also acid and dilute sulfuric acid also acid. Why we not use HCl in that condition? Anyone? कारण का मॅम ते ऍसिडिक मीडियम मध्येच आहे ना. So HCl HCl is acidic आहे. also acid. HCl पण ऍसिडच आहे ना. सो आताच आपण डिस्कस केले, जर आपण सल्फ्युरिक ऍसिडच्या ऐवजी जर HCl घेतलं तर क्लोरीनचं ऑक्सिडेशन कसं होणार आहे? रेडिली ऑक्सिडाइज होणार आहे इन प्रेझेन्स ऑफ अ पोटॅशियम परमॅग्नेट. त्यामुळं आपण काय करतोय इथं सल्फ्युरिक ऍसिडचा स्पेसिफिक यूज करतो टू मेंटेन द ऍसिडिक मीडियम. सो camphor act as an indicator where the permanganate ion are a deep purple color. ह्यामध्ये camphor स्वतःच इंडिकेटर सारखा ऍक्ट करतो, त्यामुळे एक्सटर्नली इंडिकेटर ऍड करण्याची गरज नाहीये. त्या परमॅग्नेट आयन्सला स्वतःला डीप पर्पल कलर आहे. इन दिस रेडॉक्स टायट्रेशन MnO4 इज रिड्युस्ड टू कलरलेस मॅग्नीज आयन. ह्या प्रोसेस मध्ये काय होतंय? जे पण मॅग्नीज आयन आहेत त्यांचं रिडक्शन होतंय. सो कलरलेस मॅग्नीज आयन्स इथं फॉर्म होत आहे. सो इन द acidic medium, the last drop of a permanganate gives a light pink color on reaching the end point. ज्यावेळेस एंड पॉइंट येतो टायट्रेशनचा त्यावेळेस लाईट पिंक कलर आपल्याला शो होतो. The following chemical equation can be represent the reaction that occurs. So next slide मध्ये रिएक्शन आहे. So camphor plus sulfuric acid gives K2SO4. Twice MnSO4 plus thrice H2O. So ह्याच्यामध्ये K2SO4 means potassium sulfate आणि twice MnSO4 means manganese sulfate. So next त्यांनी सांगितलेलं आहे ऑक्झॅलिक ऍसिड जे आहे ते ऑक्सिजन सोबत रिएक्ट करते. So it gives twice CO2 plus thrice H2O into 5 and camphor plus H2SO4 plus H2Cr2O4, that is oxalic acid, react and it forms K2SO4 plus twice MnSO4 plus 80H2O and 10 CO2. So this is the molecular equation. So next आहे ionic equation. So इक्वेशनचं काही एक्सप्लेनेशन नाहीये. सो इक्वेशन तुम्हाला इक्वेशन हे समजूनच घ्यावे लागतील की हे कसे फॉर्म झाले. सो नेक्स्ट आहे आयोनिक इक्वेशन. आयोनिक इक्वेशन मध्ये बघा MnO4 plus 8 H plus ions plus 5 electrons forms Mn2 plus 4 water into twice. Next C2O2 minus 4 gives twice CO2 plus twice electron. Next twice Mn4 plus 16 hydrogen plus C2O2 minus 4 gives twice Mn2 plus H2O 10 SO2. So from the above balanced chemical reaction, it can be observed that
2 moles of a KMnO4 react with the 5 moles of a oxalic acid. हे जे काही 2 मोल आहेत KMnO4 चे ते 5 ऑक्झॅलिक ऍसिड सोबत रिॲक्ट करतात. सो हे कॅल्क्युलेशन पार्ट आहे जो की आपण ट्युटोरियल लेक्चरला आपण डिस्कस करूयात की हे 2 मोल ऑफ KMnO4 कस काय 5 मोल्स ऑफ ऑक्झॅलिक ऍसिड सोबत रिॲक्ट करतात. सो हे मॉलिक्युलर इक्वेशन आणि आयोनिक इक्वेशन ह्याला तुम्हाला समजून घ्यावं लागेल की कसं ते रिॲक्ट झाले. सो ह्याच्यामध्ये प्रत्येक स्टेपला आयदर ऑक्सिडेशन तर होणार आहे किंवा त्या मॉलिक्युलचं आयदर रिडक्शन तर होणार आहे. त्यामुळं हे आपल्याला अल्टिमेट ह्या दोन्ही इक्वेशन नंतर आपल्याला काय समजतं, कन्क्लुजन इज दॅट की 2 पोटॅशियम पर मॅग्नेट कुणासोबत रिॲक्ट करतायत, 5 मोल ऑफ ऑक्झॅलिक ऍसिड सोबत रिॲक्ट करतायत. सो नेक्स्ट आहे ग्रॅव्हिमेट्रिक अनालिसिस. सो इथपर्यंत आपला रेडॉक्स टायट्रेशन हे हा जो बीट आहे तो संपतोय. सो नेक्स्ट बीट जो आहे तो आहे ग्रॅव्हिमेट्रिक अनालिसिस. सो दिस बीट वी विल सी इन नेक्स्ट लेक्चर. दिस इज अ सिंपल theoretical पार्ट इन द ग्रॅव्हिमेट्रिक अनालिसिस. ग्रॅव्हिमेट्रिक अनालिसिस मध्ये जास्त तुम्हाला इक्वेशन नाही आहेत, इक्वेशन फक्त रेडॉक्स टायट्रेशन मध्ये आहेत की जे तुम्हाला कसे आलं, सो कुणाचं ऑक्सिडेशन झालं आणि कुणाचं रिडक्शन झालं हे तुम्हाला समजायला पाहिजे. तर एवढंच इथं रेडॉक्स टायट्रेशनचा पार्ट आहे. इथून पुढे ग्रॅव्हिमेट्रिक अनालिसिस हा लास्ट बीट आहे जो की आपण नेक्स्ट लेक्चरला डिस्कस करू.